डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने ज्योतिबा डोंगरावर स्वच्छता मोहिमेत 35 टन कचरा केला गोळा. श्री क्षेत्र ज्योतिबा येथे आज शुक्रवार 3 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये ज्योतिबा डोंगर येथील 8 किलोमीटरचे मुख्य रस्ते व पायरी मार्ग तसेच सर्व पार्किंग व गावभाग असा 34 एकर एवढ्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये प्रतिष्ठानचे 1122 स्वयंसेवक सहभागी झाले. एकूण 35 टन इतका कचरा गोळा करण्यात आला. ज्योतिबा चैत्र यात्रा 1 एप्रिल रोजी संपन्न झाली. यात्रेमध्ये साठलेला गुलाल, खोबरे, प्लास्टिक, घनकचरा स्वच्छता करण्यासाठी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता करतेवेळी प्रबोधनात्मक संदेश देणारे फलक दर्शवून जनजागृती करण्यात आली. देशाने मला काय दिले ह्याऐवजी मी देशाला काय दिले असा विचार केला पाहिजे. ह्या श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या विचाराने प्रेरित होऊन प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी श्री क्षेत्र ज्योतिबा येथे स्वच्छता अभियान राबविले. तसेच प्रतिष्ठानतर्फे श्री क्षेत्र ज्योतिबा येथे 2000 वृक्षांची लागवड केलेली असून गेली 3 वर्षे अविरत त्या वृक्षांचे संगोपन करण्याचा उपक्रम प्रतिष्ठानतर्फे सुरू आहे. दर आठवड्याला किमान 250 ते 300 श्री सदस्य अविरतपणे वृक्ष संगोपनाचे कष्ट घेत आहेत. समाजाभिमुख उपक्रम राबविणारे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे एक समाजाभिमुख उपक्रम राबविणारे प्रतिष्ठान आहे. सामाजिक बांधिलकी आणि समाज ऋणांची जाणीव ठेवत हे प्रतिष्ठान सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम साकार करत आहे. स्वच्छतेचा प्रारंभ स्वतःपासून केल्यास स्वच्छ भारत अभियान यशस्वी होईल. स्वच्छतेबाबत सर्व स्तरांमध्ये जनजागृती हा या अभियानाचा मुख्य हेतू असल्याचे प्रतिष्ठानने सांगितले. या अभियानात पन्हाळच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर, ज्योतिबा ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुमार पोवार, ज्योतिबा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुनील नवाळे आदी मान्यवरांनी स्वच्छता अभियानवेळी भेटी देऊन स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. महान कार्य न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर.